झी 24 तास एक पाऊल पुढे। चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरती झालेल्या T20 टूर्नामेंटच्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेट्सनं पराभव करत पहिल्यांदाच चॅम्पियनशिपला गवसणी घातली। ओपनिंग बॅट्समन मनविंदर बिस्ला आणि जॅक कॅलिसच्या धडाकेबाज खेळीमुळे कोलकाता नाईट रायडर्सना चेन्नईला जेतेपदाच्या हॅट्रिकपासून रोखण्यात यश आलं। अतिशय रंगतदार अवस्थेत चेपॉकवर झालेल्या T20 टूर्नामेंटच्या 5व्या सीझनच्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनी चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेट्सनी पराभव करत चॅम्पियनशिपवर नाव कोरलं। चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 191 रन्सच्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग कोलकातानी 19.4 ओव्हरमध्ये केला। कोलकाताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते मनविंदर बिस्ला आणि जॅक कॅलिस। टॉस जिंकून बॅटिंगला आलेल्या चेन्नईला माईक हसी आणि मुरली विजयनी 84 रन्सची दमदार ओपनिंग करून दिली। विजय आऊट झाल्यानंतर हसी आणि सुरेश रैनानी फटकेबाजी करत चेन्नईला मोठ्या टार्गेटपर्यंत मजल मारून दिली। अखेरच्या ओव्हरमध्ये रैनानी 3-4 आणि 5 सिक्सरच्या सहाय्याने केलेल्या आकर्षक 73 रन्समुळे चेन्नईला कोलकातापुढे 191 रन्सचं टार्गेट ठेवता आलं। टार्गेटचा पाठलाग करताना नाईट रायडर्सचा कॅप्टन गौतम गंभीर भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला आणि केकेआरच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं। मात्र मनविंदर बिस्लानी दडपण झुगारून देताना चेन्नईवर प्रतिहल्ला करायला सुरुवात केली। त्याच्या झंझावातापुढे चेन्नईच्या बॉलर्सची दयनीय स्थिती झाली। बिस्लानी 27 बॉल्समध्ये हाफ सेंचुरी पूर्ण केली। बिस्ला आणि कॅलिसनी दुसऱ्या विकेटसाठी 136 रन्सची पार्टनरशिप केली। बिस्ला 89 रन्सवर असताना मार्केलनी त्याला आऊट केलं। त्याच्या खेळीत 5 सिक्सर्स आणि 8 फोरचा समावेश होता। पाठोपाठ कॅलिसनी हाफ सेंचुरी झळकावली। कोलकाता आरामात मॅच जिंकेल असं वाटत असतानाच चेन्नईच्या बॉलर्सनी कोलकाताच्या झटपट विकेट्स घेतल्या आणि मॅच पुन्हा रंगतदार झाली। अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 9 रन्सचं आव्हान असताना मनोज तिवारीनी शांत डोक्याने बॅटिंग केली आणि ओव्हरच्या 4थ्या बॉलवर 4 मारत कोलकाता नाईट रायडर्सला 5 विकेट्स आणि 2 बॉल्स राखत विजय मिळवून दिला। गेले 4 सीझन सपाटून मार खाणाऱ्या शाहरुख खानच्या कोलकाताने अखेर कॉर्बो लोडबो जितबो स्टाईलमध्ये चॅम्पियनशिपवर थाटात नाव कोरलं। झी 24 ताससाठी विनीत टंभारेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।